नमस्कार, माझ्या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल राईस आणि दाल फ्राय. आता आपण साहित्य पाहूया. इथं मी अर्धा किलो तांदूळ भिजवून घेतलेला आहे 1 तास. तूप लागणार आहे आपल्याला. गरम मसाला. इथं कांदा घेतलेला आहे उभा चिरून 1. खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर. आता खडा मसाला घ्यायचा आहे. तमालपत्र, लवंग, दालचीन, वेलदोडा आणि चक्री फूल घेतलेलं आहे. आता भाज्या आपण आपल्या आवडीनुसार घ्यायच्या आहेत. मी इथं बीन्स घेतले, वाटाणे घेतलेले आहेत, गाजर आणि शिमला मिरची घेतलेली आहे. इथं मिरच्या मी हिरवी मिरची छेद देऊन घेतलेली आहे. काजू घेतलेले. आता आपण गॅसवर भांडं ठेवून घेऊया आणि तूप घालून घ्यायचं आहे. भाज्या 1-2 मिनटं परतून घ्यायच्या आहेत आपल्याला तुपावरती. आपण भाज्या टाकून घेऊया आणि परतून घ्यायच्या आहेत. 2 मिनटं भाज्या परतून घ्यायच्या आहेत. भाज्या परतून होईपर्यंत आपण हे मिक्सर करून घ्यायचं आहे. आता आपल्या भाज्या छान परतून झालेल्या आहेत, त्या आपण काढून घेऊ. आता आपण तूप घालून घेऊया. आपलं गरम झालंय. आता आपण खडे मसाले टाकून घ्यायचे. आपण मिरची टाकून घेऊया. हिरवी मिरची जराशी भाजून झाल्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा छान परतून घेऊया आपण. परतून झालाय. आता आपण हा मसाला, वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. मसाला मोठाच ठेवायचा आहे, बारीक करायचा नाही आहे. म्हणून मी त्यासाठी तूर डाळ, थोडीशी मूग डाळ आणि थोडीशी मसूर डाळ भिजत घालून घेतलेली आहे. भिजवल्यामुळे काय होतं, डाळ लवकर शिजते आणि गॅसची बचत पण होते. आपण आता कुकरमध्ये लावून घेऊया. थोडीशी आपण हळद टाकून घेऊया. झालाय. आता मी गरम मसाला घालते. आपण तांदूळ घालून घेण्यामध्ये तांदूळ छान परतून घ्यायचे. छान परतून घेऊया. तांदूळ परतल्यामुळे भात कसा एकदम हलका होतो. आता आपण भाज्या घालून घेऊया. हे उकडून घेतलेलं आहे. हे पाणी आपण आता घालून घेऊया. आता व्यवस्थित मिक्स करून घालून घेऊया. आपण दाल फ्राय करून घेऊया. तूप घालून घेऊया आपण भांड्यामध्ये. जिरे घालून घेऊया. जिरे छान तडतडल्यानंतर कांदा आणि टोमॅटो घालून घेऊया. कांदा आणि टोमॅटो छान भाजून घ्यायचं आहे. खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण घालून घेऊया. यामध्ये 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. फोडणीत घालूया, म्हणजे चव छान लागते. गरम मसाला घालूया. मिरची पावडर घालून घेऊया. आपण छान शिजलेली. आता आपण ते घालून घेऊया. मीठ घालून घेऊया. आपण दाल फ्राय तयार झालेले. आता आपण वरून कोथिंबीर घालून घेऊया. आता आपला भात तयार झालेला आहे.
आपली दाल फ्राय तयार आहे. आपली 26 जानेवारी स्पेशल थाळी तयार आहे. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.